एका बाजूला स्वतः आयोजक आहेत जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे आणि त्यांच्या विरोधात टीम खेल बनपुरी स्ट्रायकर्स. दुसऱ्या फेरीतील हा सामना. बनपुरी स्ट्रायकर्स तुमची बॅटिंग आहे. एक खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना राहुल पाटील आणि त्यांच्या साथीला मंगेश. मंगेश मोहिते राहुल पाटील ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 3 षटकांची ही लढत आणि 3 षटकांच्या लढतीला तुम्हाला दिला गेल्या 15 मिनिटांचा अवधी लक्षात घ्या. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. ज्या भवानीनगर चषकाची प्रत्येक जण वाट पाहत असतो संपूर्ण वर्षभर, म्हणजे काहीतरी वेगळं. प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी वेगळं घेऊन येणार. हा भवानीनगर सळवे या संपूर्ण टीमचा मनसुबा असतो. आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत आलाय तुळजाभवानीच्या नावाने आणि त्याच तुळजाभवानीच्या नावाने या करंडकाचं नाव. गेली 5 वर्ष आपण पूर्णपणे ही स्पर्धा पाहत आलो आहे. या 6व्या वर्षामध्ये मालिकावीरासाठी सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे. म्हणजे प्रत्येक संघाला आवडणारी स्पर्धा. 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये एवढी मोठी पारितोषिकं. येस, सामन्याला होते सुरुवात. 2 वाजून 49 मिनिटं झालेत. पहिला चेंडू गोलंदाज ॲलेक्स. पहिला चेंडू हा मिडॉनच्या डोक्यावरून फटका चांगला खेळलाय राहुल पाटील यांचा. एक अप्रतिम फटका. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी करणं कुठेतरी अपेक्षित असतं प्रत्येक टीमला. राहुल पाटील बनपुरी प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू बनपुरी स्ट्रायकरसाठी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. आणि पॉवर प्लेची सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लॉंग ऑफ तैनात आहे, डीपला मिड विकेट आहे आणि त्याचा फायदा मात्र मिडॉनच्या डोक्यावरून खेळून 4 धावा प्राप्त केल्यात. डॉट बॉल. दुसरी स्लिप केली तैनात. विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे तैनात. चांगला प्रयत्न केला प्रमोद कदम यांनी. निश्चित आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात का हे पाहिजे. अप्रतिम प्रयत्न, अद्भुत प्रयत्न, असाधारण प्रयत्न. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला विजयाच्या जवळ घेऊन जातात. फक्त विजयच नाही तर तुम्ही करंडकाचे मानकरी ठरू शकता. आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांनी तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकता येतात. तोच प्रयत्न केला प्रमोद कदम यांनी. ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली. मिडॉन आहे पृथ्वीराज यादव. धावसंख्या मात्र धावफलकावर स्थिरावते. 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ॲलेक्स. 5वा चेंडू. ओव्हरपी चेंडू. चांगला फटका. एक टप्पा. चेंडू जाईल लॉंग ऑन क्लिअर करत असताना सीमारेषा पार. मंगेश मोहिते यांच्या बॅटमधून धावा मिळतील 4. भवानीनगर चषक चौकार. पहिल्या 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटकार आलेत. या पहिल्या 5 चेंडूवर पहा रिप्ले. आणि पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची गरज असते. 9 धावा धावफलकावर. लक्षात घ्या दुसऱ्या फेरीतील सामना 6 चेंडू. येस, 6 चेंडूंचे लढत आहे. 3 षटका आहे तुम्हाला. दुसऱ्या फेरीतील हा सामना. मंगेश मोहिते राहुल पाटील. सुरुवात मात्र चांगली केली. आता NK 1 to go. NK लॉंगॉनला तैनात केलेत आणि चांगली बाब. कॅप्टनने देखील पटकन
हा पालोवर फुलटॉस चेंडूवर चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफला लॉंग ऑनला आणलं आणि फटका अगदी लॉंग ऑफला खेळलाय. मंगेश मोहिते यांचा हुशार चतुर चालाक चौकार. धावा मिळतील 4. कव्हर्सला अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बदललं आणि चुकी केली मी म्हणेन गोलंदाजाने अलेक्सने. ज्यावेळेला तुमचा क्षेत्ररक्षक ऑन साईडला असतो तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करू शकत नाही. तुम्हाला मिडल लेग स्टंपवरला करावी लागते. आणि धावा अगद्या 2 चौकार आले शेवटच्या 2 चेंडूवर. 13 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. अक्षय सर गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना आज जॉबवर आहेत. थोडासा वेळ भेटला सामना पाहण्यासाठी आले. हे क्रिकेटप्रेमी खेळाडू असतात. कारण प्रत्येकाला वेळ मिळतो असं नसतं मित्रांनो. तुम्ही तुमच्या गावासाठी तुमच्या स्पर्धेसाठी वेळ काढता. तो देखील नोकरी व्यवसाय करून कोणी शाळा कॉलेजमधून हाफडेने येतं, कोणी हाफडेने कामावर जातं, आता कोणी हाफडेने कामावरून मॅचला येतं. हे क्रिकेट आहे. पृथ्वीराज यादव समोर राहुल पाटील. पहिला चेंडू राहुल पाटील यांचा फटका फसलाय मिड विकेटला. प्रमोद कदम वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका क्रिकेट. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम बनपुरी स्ट्रायकर्सला. राहुल पाटील झेलबाद. हॅलो 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 हॅलो. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. वेलकम कॅप्टन 26 वन साईड जिवा. टीम देखील मैदानामध्ये आता इन ॲक्शन असेल. शेवटच्या साखळी फेरीतील सामना. मंगलमूर्ती मराठवाडी या टीमचं देखील स्वागत आहे. मिस्टर PTPL गणेश शिंदे वेलकम सुस्वागतम. ओव्हर पिच चेंडूवर प्रहार केलाय. नवनाथ कदम प्रमोद कदम कॉलिंग. अगदी शेवटच्या क्षणाला दुखापत झाले असे कदाचित. विकेटचं पतन. यासाठी कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण नवनाथ कदम आपल्या उजव्या बाजूला धावत होते. प्रमोद कदम आपल्या डाव्या बाजूला. प्रमोद कदम आपण का त्यांचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आपल्या पाटण तालुका क्रिकेटमधील म्हणून सातत्याने उल्लेख करतो. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या वेगाने प्रमोद कदम आले होते नवनाथ कदम यांचं कौतुक करेन की त्यांनी शेवटच्या क्षणाला आपला वेग थोडासा कमी केला. चांगलं कॉलिंग. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 16 धावा. पृथ्वीराज यादव या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या नावे राहिलाय. अष्टपैलू खेळ. नवीन फलंदाज आदित्य कचरे क्रमांक 4 वर. खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. मिनी हेलिकॉप्टरचा फटका लॉंग ऑन आहे. नवनाथ कदम एक धाव प्राप्त होते. आदित्य कचरे त्यांचं खातं उघडलं जात आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धाव फलकावर. आज या भवानीनगर चषकाचा पहिला दिवस. उद्या खरी मजा आहे. 5 भाग्यवान प्रेक्षक, 5 लकी ड्रॉ. आणि उद्या प्रत्येक प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने येईल.
मजा येईल. वेगवान चेंडू, वेग प्रचंड पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 18 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18-2 टीम बनपुरी स्ट्रायकर्स. नेक्स्ट मॅच डेंजर 11 घेराते गड विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपण टॉससाठी या. शंभूराज अंतिम षटक. स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शंभूराज. समोर आहेत आदित्य कचरे आणि त्यांच्या साथीला मंगेश मोहिते. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली आहे. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू फिरणार. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने कदाचित चेंडू मार्गस्थ होईल. होय तसंच झालंय. एक सिंगल धाव प्राप्त होती आदित्य यांना. राहुल पाटील बाद झाले. त्यानंतर मात्र नितीन देखील बाद झाले आणि टीम कुठेतरी बॅकफुटला जाते आता. बनपुरी स्ट्रायकर्स. शंभूराज चेंडूला चांगलं फिरवतात आणि ज्या प्रकारची या चेंडूला फिरवण्याची त्यांची क्षमता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल. पंच म्हणून जालिंदर पन्हाळकर सरांना आपण पाहतोय. जे अगदी कुसाईवाडी गावचे 32 शेळा खास गणेश शिंदे यांचा सामना पाहण्यासाठी आलेत. आणि एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे पहा. आज ते देखील नोकरी मधून वेळ काढत असताना थोडासा वेळ मिळाला लगेच मैदानामध्ये आले. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेटला प्रमोद कदम या सामन्यातील पकडतील तिसरा झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. सेफ हँड्स ऑफ द मॅच. प्रमोद कदम म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण करत असतो. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. हा पहा रिप्ले. शॉर्ट बॉलवरती प्रहार केला. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केला परंतु उंची जास्त, लांबी कमी. विकेटची मिळते हमी. भवानीनगर सैवेला नवीन फलंदाज निलेश नागवडे आलेत. धावसंख्या फक्त 20. हा देखील चेंडू खेळलाय जरूर परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये विकेटचं पतन. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केले शंभूराज यांनी. आणि पहिली विकेट हॅट्रिक भवानीनगर चषक 2026 ची येऊ शकते आणि तो विक्रम शंभूराज यांच्या नावावर नोंद केला जाईल का हे पाहायचंय. 20-4 अशी खराब परिस्थिती. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि या कुठेतरी डोकेदुखी बनपुरी स्ट्रायकर्सला असू शकते. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी अनिल मैदानामध्ये दाखल झालेत. विकेट हॅट्रिक. येस हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकच्या चेंडूवर फुल टॉसला फाईन लेगला खेळलाय. आता नारळाच्या झाडामधून हा चेंडू शोधून आणावा लागेल. एक सिंगल धाव प्राप्त होते आणि ज्या प्रकारे हा चेंडू खेळलाय ना फलंदाजाने ते कुठेतरी एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. येस पंच नो चेंडूचा इशारा केलाय कारण गोलंदाजीच्या शैलीवर नाहीतर फ्रंटफूटचा नो आहे कदाचित. येस पंच. येस स्टंपला स्पर्श झाला शरीराचा. आणि कधी कधी ज्यावेळेला दोन्ही पंच विचार करतात ना थोडासा वेळ घेतात. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण ज्यावेळेला नो देतात फ्रंटफूटचा आहे की दुसरा आहे नो ते देखील तपासलं जातं. येस यष्टांना लागला पाय आणि नो आलाय. चला प्लीज मॅच चालू ठेवा. मॅच थांबवू नका. नो +1 2 धावा फ्री हिट देखील असेल. या 2 महत्त्वाच्या धावा आल्या टीमच्या धावसंख्येमध्ये. 22 फ्री हिट. फ्रीचा चेंडू चांगला पंच केलाय. फ्रंट फुटला आल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर डीप पॉईंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होतच नाहीये. मंगेश मोहिते यांना स्ट्राईक हवी आहे कारण या खेळाडूला माहित आहे की मी मारू शकतो आणि ते विश्वास मात्र त्यांचा स्वतःवर आहे खूप. 23 धावा.
स्वतःने स्ट्राईक घेऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला मंगेश मोहिते आणि अवघी एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. एकेरी दुहेरीने धावसंख्या मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी शंभूराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगला ऑफ ब्रेक. ॲलेक्स, पृथ्वीराज यादव आणि शंभूराज यांची गोलंदाजी वाकडण्याजोगी राहिले. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय या तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. चला टॉससाठी या. 25 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या दुसऱ्या सामन्यामध्ये भवानीनगर सळवे 25 रन्स टू विन. आपण नाणेफेक करणार आहोत. डेंजर 11 घेराते गड विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. आदरणीय श्री रवींद्रजी ढेप साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन आशिष सर आपल्यासोबत जोडले जातील. एक महत्त्वाची मॅच. चला नेक्स्ट मॅच सर आपण टॉस घेऊया. टॉस भरपूर महत्वाचा आहे. तिथे एका बाजूला डेंजरस 11 घेरा दाते गड आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच एका बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी संघ. कॉल कोणाचा असेल? घेरा दाते गड कॉल करेल. स्विंग द टॉस हेड टेल असा कॉल तुम्हाला करायचा आहे. स्विंग द टॉस हेड असा कॉल केलाय आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय घेरा दाते गड या टीमने. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण स्क्वॉड आज शनिवारचा दिवस आहे. पहिलाच दिवस या स्पर्धेचा. संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे? हो आहे. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? कारण आपण जर पाहायला गेले तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधलं वन ऑफ द बेस्ट आयोजन म्हणून सळवे संघाकडे पाहिलं जातं. जय हनुमान स्पोर्ट्स भवानीनगर सळवे या टीमकडनं मात्र आपण पाहायला गेलं तर एक उत्तम आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. प्रत्येक वेळेस यांचं आयोजन खूप चांगलंच असतं. टॉस तुमच्या बाजूने राहिला. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? आमचा निर्णय फिल्डिंगचाच होता आणि आम्हाला फिल्डिंगच हवी होती. आणि कशा पद्धतीने आयोजनाकडे बघताय? आयोजन तर प्रत्येक वेळी चांगलंच असतं आणि छान टुर्नामेंट असते यांची. गेल्या 2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं अगदी मालिकावीर तुमच्याच टीममधून गणेश शिंदे यांना मिळालं होतं. या सीझनला कशा पद्धतीने मात्र तयारी राहिली आहे? तयारी तर पूर्ण आहे. यावेळेला पण भेटावं असं आमची सर्व टीमकडून अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकलाय घेरा दाते गड या टीमने आणि टॉस जिंकून बॅटिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केले मंगलमूर्ती मराठवाडी संघाला. अर्थातच गोलंदाजीसाठी वळूया सेकंड इनिंगकडे जिथे मॅच महत्वाची आहे आणि जिथे जोडले जात आहेत. अर्थातच लवजी जाधव सर कुठेही जाऊ नका. वाहत राहा, ऐकत राहा. भवानीनगर चषक 2026 नवीन वर्षावरती नवीन सीझन, नवीन हंगाम आणि नवीन पर्व. भवानीनगर चषक 2026. वळूया लव सरांकडे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आशिष सुरगे सरांना टॉसचा बॉसमध्ये आपण ऐकत आहोत. येस 25 धावांचं लक्ष. प्रारंभिक जोडी पृथ्वीराज यादव नवनाथ कदम. पहिल्या चेंडूवर पृथ्वीराज चंद्रकांत यादव यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. पेटंट स्ट्रोक ऑफ पृथ्वीराज यादव. 6 धावा, षटकार. ही खासियत आहे या खेळाडूची. नितीन येळवे यांच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. नितीन येळवे म्हणजे एक फिरकीचा जादूगर बनपुरीचा, परंतु समोर तेवढाच मातब्बर फलंदाज आहे. आणि या खेळाडूची ज्या प्रकारची खेळण्याची शैली आहे ना, त्यांना 360 डिग्रीचा मैदान देखील कमी पडेल. हा देखील चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्सला खेळायचा होता. कमबॅक करणारा चेंडू नितीन येळवे यांचा. यासाठी आपण उल्लेख केला की हा खेळाडू कमबॅक करणार आणि त्याचसाठी त्यांची ओळख आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला
आणि त्यानंतर मात्र अचूक टप्पा आणि योग्य दिशा. हा देखील ऑन साईडला चेंडूला वळवला, डीपला स्क्वेअर लेग नाहीये. 1-2 टप्पा घेत चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. धावा मिळतील पृथ्वीराज यादव यांना. 4 भवानीनगर चषक चौकार. सध्या व्यावसायिक म्हणून पृथ्वीराज यादव यांचं जी वाटचाल चालू आहे, तुळजा भवानी चरणी प्रार्थना करूया की त्यात त्यांना उदंड यश लाभू दे. कारण एक चांगले तर खेळाडू आहेतच, परंतु आज मराठी खेळाडू व्यवसायामध्ये देखील अग्रगण्य होत आहेत. खूप महत्वाचं. इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. पॉवर प्लेचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. धावा मिळतील 4 भवानीनगर चषक उल्लेखनीय चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. पहिल्या सामन्यात देखील अशाच प्रकारची फलंदाजी केली होती पृथ्वीराज यादव यांनी. 2 षटकार 1 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठोकला होता. इथे देखील त्याच प्रकारचा खेळ, ही महत्वाची बाब. नो लुक स्ट्रोक, अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय, उल्लेखनीय, दर्जेदार वॉटर स्ट्रोक. 6 धावा षटकार. ही खासियत आहे पृथ्वीराज यादव यांची. रन मशीन ऑफ पाटण तालुका क्रिकेट, प्राईड ऑफ भवानीनगर सळवे. आणि हा फटका फक्त तुम्ही सरावाने खेळू शकता. अशा फटके जर तुम्हाला खेळायचे असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे. हा रिप्ले पाहायला मजेशीर प्रेक्षकांनी एन्जॉय केला. शेवटचा चेंडू शेष. 20 धावा धाव फलकावर. 5ची गरज आहे. फक्त चॉप केलाय. बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव मात्र प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त करत असताना पृथ्वीराज यादव स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21. 12 चेंडू 4ची गरज. वेदांत भाऊ ज्या वेळेला असे फटके प्रेक्षक पाहतात ना खुश होतात. तुम्ही देखील खुश झाले असतील. हो बोलतायत ते. कारण नो लुक स्ट्रोक खेळणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी सराव पाहिजे. कारण तुमच्या शरीराची हालचाल खूप चांगली असणं महत्त्वाचं आहे. भागवतजी बागल सर आपलं देखील स्वागत आहे. ते मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या बरोबरीने कॅप्टन 26 अण्णा बिगिट मॅच फिनिश केल्या. पृथ्वीराज चंद्रकांत यादव यांच्या पाठमधून विजयाला गवसणी घालणारा भवानीनगर चषक दुसऱ्या फेरीचा सामना जिंकून देणारा येतोय. दर्जेदार खणखणीत षटकार. आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, सलग दुसऱ्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ केला पृथ्वीराज यादव ठरतायत सामनावीराचे मानकरी. विठाव्याचा चिंतामणी आदरणीय संतोषजी प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून जे समाजकार्य सातत्याने केलं जातं. मोफत रुग्णवाहिका सेवा अगदी गरजू नागरिकांना कधीही आणि कुठेही पुरवली जाते. नवी मुंबईच्या या नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलेलं आहे. आणि महत्त्वाचं क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व ज्यांचं पाटण तालुका क्रिकेटवर संपूर्ण सळवे गावावर विशेष प्रेम राहतं. आणि आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटवर त्याचं देखील प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय